नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती। काँग्रेसनं आघाडी आणि युतीसाठी स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते। मुंबई काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढवण्याची भावना। मनसेसोबतच्या युतीवरून हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। नागपुरात भाजपच्या स्थानिक आमदारांकडून महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी। वरिष्ठांकडून महायुतीची भूमिका, मात्र स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही। भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी। रायगडमध्ये आम्ही विक्रमी मतांनी विजयी होणार, खासदार सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास। तर रोहा आणि पेण या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा। प्रभाग क्रमांक 2 मधून राजेंद्र जैन बिनविरोध, तर पेड नगर परिषदेमधील दीपक गुरव यांचाही बिनविरोध विजय। अजित पवार आमचा नाद करायचा नाही, राजन पाटलांचा मुलगा बाळराजेंकडून अजित पवारांना चॅलेंज। तर मुलाच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, राजन पाटलांकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त। बाळराजेंकडून अजितदादांसाठी माफीनामा। अनगरमध्ये दंड थोपटणं आणि बेटकुळ्या काढणं सोपं, 15 दिवसामध्ये भाजपमध्ये जाऊन कोणाच्या जीवावर चॅलेंज करताय। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांचा हल्लाबोल, तर दादांना चॅलेंज करणारा बाळराजे हा 302 मधील आरोपी, उमेश पाटलांचा आरोप। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा अर्ज मागे, सरस्वती शिंदेनेच उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतला होता। अनगर नगर पंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाच्या विरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती, माझा मुलगाही सोबत होता, मग त्याची सही कशी राहू शकते, थिटेंचा सवाल। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये भाजपमध्ये बंडखोरी। नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची उमेदवारी, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची बंडखोरी। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा। माजी आमदार सुनील टिंगरेंचं वक्तव्य, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल असाही दावा। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर भाजपचाच होणार, माजी आमदार नरेंद्र पवारांकडून विश्वास व्यक्त। तर आमच्यासोबत युतीमध्ये आलात तर वेलकम, नाहीतर आडवं करणार, शिंदे सेनेच्या अरविंद मोरेंचा इशारा। भाजपच्या नेत्यांनी जळगावमध्ये लाडकी पत्नी योजना आणली, पत्नीला उमेदवारी दिली, त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत का, उन्मेष पाटलांची भाजप नेत्यांवर टीका। कणकवलीमध्ये नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या सेनेच्या संदेश पारकरांना उमेदवारी, संदेशजी तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा विजय निश्चित। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंकडून विश्वास व्यक्त। शहाजी बापूंनी सांगोल्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे, नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करून युती व्हावी हे म्हणणं चूक। शहाजी बापूंच्या भाजपावरील टीकेवरून जयकुमार गोरेंचा पलटवार। नंदुरबार जिल्ह्यामधील 4 पैकी 3 नगरपालिका राष्ट्रवादीची लढत। नंदुरबार पालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंची माहिती। नंदुरबारमध्ये पालिका निवडणुकीचा प्रचार सत्तेमधील पक्षांच्या विरोधात होणार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची माहिती। महाविकास आघाडीचं अस्तित्व अत्यल्प असल्याचं वक्तव्य। काँग्रेस बीएमसीसाठी इच्छुकांचे अर्ज आजपासून स्वीकारणार, निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद। 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं उर्दूमध्ये प्रचारांचे पत्रक छापल्याचा दावा। माजी आमदार वारिस पठाण आणि आमदार रईस शेख यांच्याकडून ट्विट करत दावा, मतांसाठी काहीही करणार, वारिस पठाण यांचा टोला। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही, 5 तासांच्या वेटिंगनंतर नेरूळ पोलीस निवासस्थानाहून ते निघाले। अमित ठाकरे रविवारी स्वतः पोलीस स्थानकामध्ये जाणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत 50 मिनिटं चर्चा। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याची तक्रार। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील ऑपरेशन कमळवरून शिंदेंकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, भाजपकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर, माध्यमांच्या समोर थेट टीका टाळण्याबाबत नेत्यांना समज द्या। शिंदेंची भाजप नेत्यांवरून शहांकडे तक्रार, सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाही, तर लढणारा नेता, लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही, नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। बिहारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकजुटीची ताकद दिसेल, महायुती मजबूतीनं निवडणुकांना सामोरं जातेय। विधानसभेप्रमाणे आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा चांगले यश मिळेल, उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास।
भाजपमध्ये इन्कमिंग सुरू राहणार, राज्यभरात भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती. महायुती सरकारमध्ये प्रचंड खतखत सुरू, पुढे खूप मोठा राजकीय स्फोट होणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, तर त्यांचे वाद विकोपाला गेले ही तर त्यांची सुरुवात, थोरातांचं वक्तव्य. नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेमधून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला, सत्तेसाठी लाचार असलेले तिन्ही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका. शिवसेनेचे मंत्री शिंदेंचं ऐकत नाही, त्यांचे बॉस फडणवीस, अंबादास दानवेंची टीका. अंबादास दानवेंना भविष्यात बॉस बदलायचा असेल म्हणून त्यांनी बॉसचा उल्लेख केला, उदय सामंत यांचा टोला. शिवसेना तोडफोडीचे शिल्पकार अमित शहा हे एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार, महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी शहांजवळ शिंदेंचं रडगाणं, सुषमा अंधारेंची टीका. निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 जमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता वितरित, महाराष्ट्रामधील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ. पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती. ठाकरे मनसेमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा, मात्र काँग्रेसशी चर्चा व्हायला हवी होती, वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही, महापालिका निवडणूक जात धर्म प्रांत भाषा यावर होऊ नये, मनसेबाबतच्या प्रश्नावर गायकवाड यांचं उत्तर. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट, येणाऱ्या काळातही पवारांच्या राष्ट्रवादीशी युती व्हावी काँग्रेसची भूमिका, तर मवियाच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती. देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय, काँग्रेसला स्वबळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचं थेट वर्ल्ड बँकला पत्र, पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक लढण्यासाठी 30 कोटी रुपयांची कर्जाची मागणी, लाडकी बहीण योजनेप्रमाणे प्रभागातील महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यासाठी पैशांची मागणी. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणेच्या उमेदवारीवरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक, राजकीय पक्षानं लाच सोडली, चांगल्या कामाची अपेक्षा करणं चुकीचं, ओमराजेंचा भाजपसह राणा पाटलांवर निशाणा. वैचारिक भ्रष्टाचार करणाऱ्यांनी विचार शिकवण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, मनसे प्रवक्ते योगेश खैरेंचा रमेश परदेशींना टोला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला मुंबई पोलिसांचा समज, सलीम शेख ड्रग्ज प्रकरणामध्ये ऑरीची चौकशी होणार, एनडीपीएस प्रकरणामध्ये चौकशीला हजर राहण्याचे आदेश.